आहेची
हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना, तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला
माता धनी विठ्ठल भीमातिरी एक वसलेले भीमातिरी एक वसलेले नगर भीमापुरी याचं नाव पंढरपूर याचं नाव पंढरपूर याचं नाव पंढरपूर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी शरण शरण एकनाथा ओम नमो एकनाथा चरणी ठेविला माथा तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता मजा अनाथा अनुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता नमन दंडवत दुजी नमो सारदा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिथ्या चरण ओजा नमन दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे आसती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी
सकळा नामा म्हणे विठ्ठल. आता हीच जीव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आपण सर्वजण कारणास्तव या ठिकाणी एकत्र आलो किंवा कारणम कोणत्या कारणामुळं अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री संत सद्गुरु शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी. दुसरा महत्वाचा मुद्दा दत्तात्रय भगवंताची जयंती. दुग्ध घृत शर्करा योग सद्गुरूची पुण्यतिथी, दत्तात्रय भगवंताची जयंती आणि तिसरा योग म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांची भूमी त्रिवेणी संगम. दुग्ध घृत शर्करा, दुग्ध म्हणजे दूध, घृत म्हणजे तूप, शर्करा म्हणजे सागर, तिन्हीचा संगम आज झालेला आहे. त्या निमित्तानं श्रीहरी काल्याची कीर्तन सेवा अभंग देहू निवासी संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग विठ्ठल. काला कशाला म्हणायचं, काला कशाचा असतो आणि काला करतो कोण. काला करते संसाधन श्री संत निळोबाराय सांगतात काला करीती संतजन. कोण करता काला? संतजन काला करतात आणि त्यांच्या बरोबर देवे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, आयशी वेदचारी. असं कोण सांगत? कोण सांगत? नाथ बाबा. मग आपल्याला मेळ लागला का? टकुरे घासू घासू बेजार झालं समाधीवर दगडावर, पण त्यांनी सांगितलेलं ऐकत होत का आपण? पाय उघळले, डोके उघळले, भोपळे उघळले, पाणी घालू घालू देव फोडून टाकले, म्हणले देव भांगला. काय कमाले? त्यांनी सांगितलंय काय आणि आपलं चाललंय काय? सासूच्या पायावर डोकं टेकायचं पण तिचं ऐकायचं नाही. डोकं का उघडणार, पाय का तोडणार, पण तिचं ऐकायचं नाही. नरकाला गेलो तरी ऐकायचं नाही. विठ्ठल कोण करत काला? संत करतात. कोणाचा काला? जीवाचा आणि शिवाचा, देव आणि भक्ताचा. काला कोणाचा? देव आणि भक्ताचा. आपण जीव आहेत, भेटायचे कोणाला? देवाला. मग ही भेट कोण घडवून देत? संत. बरं निळोबाराय, श्री संत निळोबाराय सद्गुरूचा धावा केला. आलं कोण महाराज? तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, हो, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, हो, तुझ लागी येथे बोलाविले कोणी,
निळोबाराय धावा कोणाचा करत होते? सद्गुरूचा धावा करत होते. परंतु तुकोबाराय जिथून आले तिथं गेलेले होते. भगवंतानी त्या ठिकाणी ठरवलं, धावा केला. निळोबाने आपल्याला उपस्थित झालं पाहिजे. देव उभं राहिले म्हणले तुझं काही काम नाही, चल तुझं इथं काहीही काम नाही. देवावाचून काही अडकलं नाही माय बापू, देवावाचून काहीही अडकलेलं नाही. निळोबाराय सांगतेत मी नाही. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुला कोणी बोलविलं, तुझी कोणी प्रार्थना केली, चल जा. निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देव, आम्ही देवाला ओळखीत नाहीत महाराज. याचा विचार केला का कधी? हे असं का म्हणले म्हणून? बरं आपण कीर्तन ऐकत होत, अभंग पाठ येत, याचा विचार केला का कधी? हे कम देवाला हाकून दिलं बाबा. बुद्धीचे वैभव मग आपली बुद्धी वैभवाच्या शिखरावर कधी घेऊन जायची? विचार केला पाहिजे का नाही? बघा मायबाप, साधू संत, काका मामा दादा नाना जीजी आबू ताई माई, विचार करा. परमार्थ द्वेषाचा नाही, परमार्थ निंदेचा नाही, परमार्थ श्रेष्ठ कनिष्ठाचा नाही, परमार्थ काल्याचा आहे. जीवाला शिवाची भेट झाली पाहिजे, जीव शिवाचा काला झाला पाहिजे. आणि ह्या काला संत करून देतात, देव काला करीत नाही. अर्जुनाचे सद्गुरु कृष्ण भगवंत आहेत. कृष्ण भगवंताने अर्जुनाचा काला करून दिलेला आहे, उद्धवाचा काला करून दिला, भगवान श्रीरामचंद्राचा काला वचिष्ठांनी करून दिलेला आहे. महाराज सद्गुरु वचिष्ठांनी हा काला झाला पाहिजे आपला. बघा समजलं तर किती पंक्ती घातली याला महत्व नाही. परब्रह्म राम वसिष्ठा शरण साधं सोपं. श्रीराम कोण आहे महाराज? म्हणतो की नाही आपण? राम म्हणता रामाची होईजे. केला का नाही गुरु? हरिपाठात सांगितलं की नाही ज्ञानोबारायांनी? राम कृष्णी पंथ करी. पंथ म्हणजे मार्ग. कोणत्या मार्गाने गेले? आपला कोणता मार्ग आहे? मनोमार्गे गेला तो आपण आपला विचार करायचा. आपला मनाचा मार्ग आहे का आपल्याला सद्गुरू मिळालेला आहे तो संत मालिकेचा आहे. संत मालिकेचा आहे. बघा आपला गुरु संत मालिकेचा आहे का? 4 मालिका आहेत. आपला काला होईल का? काला कशाला म्हणते? मडक्यात दही लाई ठेवली त्याला काला म्हणायचं का? जीवशिवाचा काला. जीवशिवाचा काला खायचा कशा संग? किती टायमाला खायचा? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, पुन्हा दुसऱ्या दिवशी नेरीला शिल्लक ठेवायचा.
नेमका परमार्थ कशासाठी? किती पंक्ती झाल्या त्याला महत्व नाही, किती मोठा मंडप द्याला त्याला महत्व नाही, कोणी किती किती हजार जमिले त्याला महत्व नाही. तुझ्या जीव शिवाचा काला झाला का? श्रीपाद बाबांनी माझ्या रामदास बाबांनी निज रूपाला दाविले जीवाचं लगीन जीवाची लावीन, या या जीवाचं लगीन जीवाची लावीन, या या जीवाचं लगीन जीवाची लावीन. कोणाचं लग्न कोणा संग लावलं? जीवरूपी पत्नीचं लग्न शिवरूपी पतीशी लावलं. आपला परमार्थ चालला म्हणजे आयुष्यभर परमार्थ केला. म्हणले काय केलं? आयुष्यभर परमार्थ केला, हरिपाठ केला, भजन केले, सप्ते केले, दिंड्या काढल्या, परंतु बोधेवीन वाया गेला. गेला का नाही वायाला? बरं कोणाचं काय केलं? गेलं कोणाचं काय? जीव ते नरकाला चालला. ऐकायचं हे परमार्थ सांगण्याचा विषय नाही, परमार्थ करायचा आहे. परमार्थ करायचा आहे, परमार्थ सांगण्याचा विषय नाही. परमार्थ समजून घ्यायचा आणि करायचा आहे. काला समजून घ्यायचा आणि आपला काला कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणे, याला परमार्थ म्हणायचं. विठ्ठल अशा काला करणाऱ्या संतांची ही समाधी. नाही समजत माय बापू. लय फिरलो, स्वतःचा अनुभव सांगतो, खूप फिरलो महाराज, पूर्ण भारतभूमी फिरलो. कधी पायी प्रवास, कधी रेल्वेनं प्रवास. कंटाळून कंटाळून नाशिकला पैसे संपले, मग पायी प्रवास सुरू झाला. शेवटी गुरुची शोधत होतो. गुरु कळतो कोणाला? त्याच्या कपाळावर का शिक्का आहे का? 2 हात 2 पाय 2 डोळे. कीर्तन सांगतो म्हणजे गुरु थोडाचे? रामकृष्ण हरी म्हणून गळ्यात माळ टाकतो म्हणजे गुरु थोडाचे? गुरु, गुरुतलं पहिलं अक्षर काय? आपा गु. आणि शिष्यातलं पहिलं अक्षर काय? शी. गु आणि शी. लेकरांनी संडास केल्यावर काय केले म्हणतात आपण? आणि आपण संडास केल्यावर? मग जो गुरु शिष्याला समान समजतो असा सद्गुरु भेटला पाहिजे महाराज. जो स्वतःला गुरु म्हणतो तो गुरु, जो स्वतःला गुरु म्हणतो तो कोण आहे? गु आहे. मग आपलं कसं व्हायचं? आपला गु म्हणजे नरकवास. आपल्याला गुरु नरकाला ना आपण नरकाला. असं नाही महाराज. संत मालिकेतील श्री संत शिवाजी महाराजांची समाधी श्री क्षेत्र इंदेगावला आलेली. बोध देणारे महात्मे महाराज. आयुष्यभर एक वसा घेतला त्यांनी. कुणाला कधी काही मागितलं नाही, आणि मागितलं असेल तर कोणी उभं राहायचं कुठल्याही साधकाने. हरी काही न मागे कोणाची,
मागे कोणाशी, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी, देव तयाशी तयांची चरणी लीन व्हावे. कधी कुणालाही काहीही मागितलं नाही, काही न मागे कोणाशी, आणि तो भगवंताला आवडतो. काही मागणे हे अमानुती. काही मागणी हे आम्हा अनुचित योग्य नाही. वडिलांनी श्रीपाद बाबांनी कधी हात पसरला नाही, याच्यासाठी आम्हाला धन द्या म्हणून. जे दिलं त्याचा यथार्थानं स्वीकार केला आणि त्याच्यावरतीच परमार्थाचा तुका मन काही मागे अनेक, कधी काही मागितलं नाही महाराज. जर मागितलं असेल तर कुणीही साक्षीदारानं उभं राहावं महाराज. साक्षीदार म्हणजे प्रमाण, संत साक्षी आहेत सगळ्याला. कधी काही मागितलं नाही, परंतु परमार्थ चालवला. हीच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सतत संप्रदायाचं कार्य अविरत केलं, पगारातले पैसे खर्च केले महाराज. शेवटी पैसे पुरत नव्हते महिन्याच्या पगाराचे, व्याजाने काढले मला. व्याजाने पैसे काढून परमार्थ केला, परंतु परमार्थासाठी धन मागितले नाही. जे दिलं त्याच्यावरती परमार्थाचं कार्य केलं. विठ्ठल फिरत असताना पैठणला आलो आणि म्हणलं, नाथराय तुम्हीच माझे सद्गुरू महाराज. नाथरायाला गुरु केलं. मनालीच माळ घेतली, गळ्यामध्ये अडकवली. एकनाथी भागवत हा ग्रंथ घेतला आणि त्याचं वाचन करत सारखी ब्रह्मंती सुरू होती. धन्य गोदास्थिर धन्य प्रतिष्ठान, धन्य गोदास्थिर धन्य प्रतिष्ठान. गोदातीर धन्य प्रतिष्ठान. एवढंच नाही म्हणले, काय येथील जे रहिवासी आहेत त्यांना धन्यता दिली म्हणले. जे पुढील संत वक्ते कवी नाथ बाबाच्या सान्निध्यात आले, नाथ बाबांचं प्रतिष्ठान म्हणजे पैठण नगरीचं वर्णन केलेलं आहे. अशा पैठण नगरीत आलो, नाथ बाबाला गुरु केलं. माळ घातली, पण कोणती माळ होती? मनाची माळ. गुरुला मनाची माळ आणि आपल्याला मनाची माळ, दोघं नरकाला.
पण श्रद्धा भाव दृढ नाथ चरणावरती ठेवला आणि एक नाती भागवताचं पारायण सुरू झालं. नाथबाबांनी प्रसाद दिला महाराज एकनाथ महाराजांनी, परंतु सांगितलं, सूचना केली, संकेत दिला, मी आज देह रूपात नाही. बघा डोक्यात बसलं तर, मी देह रूपात नाही आणि तुझा उद्धार देह रूपात मी मिळाल्याशिवाय होणार नाही. देह रूपात संत मिळाला पाहिजे. जर माझीच तुला भेट घ्यायची असेल तर माझं स्वरूप शेवगावी शिवाजीचं स्वरूप आहे. विचार कर, शरण जायचं तर जा, नाहीतर शिवाजी भेटला महाराज आणि जे दिलं अनंत जन्माचं दुःख नष्ट झालं महाराज. विसरू नको साधका माझ्या जीवात बाबा, विसरू नको साधका माझ्या रंगात बाबा. विषय असा आहे, त्यांनी जे दिलं अनंत जन्माचं दुःख नष्ट झालेले प्रमाण असे. अरे अनंत जन्मीते कोणाचा अभंग आहे महाराज? श्री संत नामदेवाचा. काय म्हणतात नामदेव? आपण कम नाही म्हणावं? आपण काय पोटा खालून आलोत का? आपल्या माय पण आपल्याला गाड्यावर विकत घेतलेलं आहे, आपण नाही म्हणायचं? आपल्याला नरदेव मिळाला नाही? मिळाला ना. आपल्यालाही जशी स्थिती नामदेवाची झाली तशी आपली झाली पाहिजे. प्रमाणे संतांचा साक्षीदार आहेत. जे श्री हंसाने ब्रह्माला दिलं तेच शिवाजी काकांनी मला दिलं महाराज. अनादी काळाची परंपरा. हा सतपथ आहे, सतपथ, सत्यपथ. गिरवी तरी पार्था गुरु शिष्य सतपथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे. जर हे गुरु शिष्य परंपरा नसती तर बोल खुंटीत होतो, परमार्थ सांगता येत नाही.
गुरु शिष्य परंपरा जर नसती तर हा परमार्थ सांगता येत नाही, आपला उद्धार होणार नाही, आपलं कर्म जळणार नाही, आणि कर्म जळालं नाही तर ते आपल्याला भोगावंच लागणार महाराज, भोगावं लागणार. हे भोगावं लागलं होतं, हे मिळण्यासाठी 1400 वर्ष तप करावं लागलं महाराज. चांगदेवाला साधी गोष्ट नाही, याच्यासाठीच 1400 वर्ष साधी गोष्ट नाही. आणि मग ते मुक्ताबाईकून मिळालं, ते मिळालं पाहिजे आपल्याला. 1400 वर्षाच्या चांगदेवाला कळलं नाही. आजकालचे कीर्तन करून पोट भरणारे बायका पोरं जगणाऱ्या कीर्तन करायला लागन का वेळ? आपलं वाटोळ होईल ना सगळं. आपलं वाटोळ होणार, विचार करावा का नाही? पाय धराव कोणाचे? गाढवाचे धरायचे का कोणाचे धरायचे सांगितले नाथबाबांनी? हरिप्राप्तीशी उपाय, हरिप्राप्तीची उपाय. नाथरायने सांगितलं हरिप्राप्तीशी उपाय. कोणाचे पाय धरायचे? संताचे पकडले. शोध घेतला महाराज, शोध घेतला संताचे पाय. सद्गुरु वाचनी सापडला शोध, महाराजांचे पाय, महाराजांचे पाय, सापडे ना सोय. सद्गुरु भेटल्यावर तर कामच झालं ना, पण आपल्याला कळायला पाहिजे ना. सद्गुरु वाचून सापडे ना सोय. मग पाय धरायचे, 10 रुपयासाठी पाय पकडी तू, वेश्याचा अंगठा चोख येतो, पण संताकडे बघत नाही, तिकडं थोबाड करून चालवतो. मेंदूत बसलं पाहिजे का नाही? मी म्हणत नाही तुकोबारायचं प्रमाण आहे, गाठ्यातलं भयंकर प्रमाण आहे. मी संताचे पाय पकडले महाराज. जे मिळालं ते सेवन करणं चालू आहे, आणि तीच शिदोरी बरोबर आहे महाराज. पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतो महाराज. आता हे सेवू
पोरी कोणतं जेवायचं? बुंदी, मसाला भात, चपात्या, मसाल्याची भाजी. सत्याच्या शेवटी गुलाबजामू द्वादशीला वरण चपात्या हे जीव म्हणतात का ते? हे सांगितलं का त्याने खायचं? काय सांगितलं मग? जे संतांनी दिलं, सद्गुरूने दिलंय त्याच भोजन करायचंय. एक जनार्दनी मार्गा उलटा. मी म्हणतो का एकनाथ महाराज म्हणतात? हे डोक्यात घुसत का आपल्या? एका जनार्दनी कोणाचा अभंग आहे? नाथबाबाचा. उशाला आहेत का पायद्याला आहेत का? आपण त्याच्या अंग खांद्यावर खेळत होत. दूध मिळवलं का? माय कळली का? माय कळली पाहिजे ना. बिना बापाचे जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. बिना बापाचे, ज्याला मालिका नाही तो बिना बापाचा आहे. हे याच्या बापाचं नाव मारुती आणि संत मालिकेतल्या बापाचं नाव आहे श्री शिवाजी. 2 बापाचा आहे मी. तुम्ही किती बापाचे? बाप मिळाला पाहिजे. जो आपल्याला मोक्षाला घेऊन जाईन तो बाप आहे. मी म्हणत नाही हरी तुम्ही संत माय कोण म्हणतात? कोणाला म्हणतात माय बाप? संताला. तुम्ही संत माय बाप. मग असा बाप नाही मिळाला तर बिना बापाचा. खरंय खोट आहे? मग गचुऱ्याला धरायचं, तुकोबा राहायच्या दारात. तुमच्या ताकद येतं. कोण माईचा पुते परथवी तलावरचा त्याने ज्ञानोबा राहायचं, तुकोबा राहायचं, नाथ महाराज श्रीपाद बाबाचं गचुर धरायचं. असं कम म्हणतो आम्हाला बिना बापाचं म्हणून? है का बाप? मिळालं का नाम? जो नाम देतो ब्रह्मनाम तो बाप. आणि ते ब्रह्मनाम जे दिलं सद्गुरु शिवाजीनं त्याच भोजन चालू आहे आणि त्याची शिदोरी बरोबर आहे. एक नाम हरी द्वैत नाम. एक नाम हरी द्वैत नाम धुरी. एक नाम हरी द्वैत नाम धुरी. एक नाम हरी द्वैत नाम धुरी. ज्ञानोबरा एक नाम. नाम म्हणजे हरी, हरी म्हणजे नाम. नाथरा काय म्हणतात? नाम त्याची परब्रह्म. नाम देव एक. बर बी त्याला आलेलं कनिस एक एक दोन आहेत. आधी बीज एकले, अंती बीज एकले. आधी ब्रह्म एकले, अंती ब्रह्म एकले. आधी देवे आणि शेवटलाही देवे. आधी मध्य अंती अवघा एकची हरी. तुका म्हणे सांगू किती? भगवंताचं आता किती सांगा?
आपल्या टकोऱ्यात बसलं तर बरे ना. बरं टकोरा असलं तर बसन नाही, डोकं असलं तर बसन ना. डोकं नसल्यावर बसन का? असतं तर बसलं असतं का नाही? म्हणजे याचा अर्थ रे नामाशी विनमुख तोरण कोण म्हणतं पापी? कोणाला म्हणते ज्ञानोबा? ज्याने नामाकडे पाठ फिरवली, ज्याला अनुग्रह माहित नाही, नाम माहित नाही, त्याला पापी म्हणतात. मग आपण कोणाच्या संगतीत जेणे त्याने विचार करायचा, पाप्याच्या संगतीत का पुण्यवानाच्या संगतीत? नामानं विशुद्ध सात्विक पुण्याची प्राप्ती होते. जेणे मज पाविजे ते शुद्ध पुण्य. नामाने शुद्ध पुण्याची प्राप्ती होते आणि मग जीव शिवाचा काला होतो. विशुद्ध सात्विक पुण्य जीव शिवाचा काला होण्यासाठी लागतं. मग आपल्याला संगत कोणाची? पापी कोणाला म्हणायचं? मी नाही म्हणत, हा ज्ञानोबा म्हणते ज्याने ज्याची नामाकडे पाठ येतो पापी आहे. मग ते कीर्तन करू, दिंड्या काढू, सप्ते करू, देवळं बांधू, काही करू, अनुग्रह नाम नसेल तर ते कोण आहे? मी म्हणतो का ज्ञानोबा म्हणतात बाबा लय बोलत आहे. मी कुठं बोलतो? कवा बोलतो? मी संताची वाणी सांगतोय. काय सांगतोय? संताची वाणी. मग आपल्याला संगत कोणाची आहे? मग आपल्या टकोऱ्यात काय घुसणार? जाई ना घेऊन आणि जाई मर्द घेऊन पळ विठ्ठल. संगतीचा परिणाम आहे बाबू. आपलं नुकसान होणार का नाही? आपली हानी होणार. नरदेहाचं पुन्हा मिळणार नाही. श्वास जर गेला तर श्वास मिळणार नाही. जागा रे भाईंनो जागा. आणि गा आत कुठं? गा आत जागा. कुठं जागायचंय? आत गायला जागायचंय. ह्या थोबाडाने आरडायचं नाही, पावसाळ्याचं छटाक ताळ करायचे नाही सांगितले. गा आत जागा. जागा कुठं व्हायचंय? आत गायला जागायचंय. आणि हे संताजवळ आहे महाराज. त्याच्याशिवाय साधना पूर्ण होत नाही. विठ्ठल ब्रह्मनाम मिळतं. आता आपल्याला खिचडी करायची, कोणत्या वस्तू लागतात? दही. नाही खिचडी करायला दही लागत असतं का? काला दही आपली खिचडी करीत नाही संध्याकाळी. तांदूळ. तांदूळ आणि पुन्हा मुगाची डाळ. दोन वस्तू लागत्या का नाही?
बरं अगोदर इकडं मुगाची डाळ आहे, इकडं तांदूळ आहे. दोन्ही शिजल्यावर काय तयार झालं? खिचडी. बरं मूग राहिला आणि तांदूळ राहिले का? मूग नाही राहिला आणि तांदूळ राहिले नाही, त्याची झाली खिचडी. तसं नाम मिळालं, नाम राहत नाही आणि हरी राहत नाही. महाराज बघा, नाम राहत नाही, हरी राहत नाही, नाम घेणारा राहत नाही, तिन्ही राहत नाहीत. देव, भक्त आणि नाम हे तिन्ही एकच आहे महाराज. देणारा, घेणारा आणि नाम हे तिन्ही एकच आहे महाराज. नाम देणारा, नाम घेणारा आणि नाम हे एकच आहे. याच्यात केसाच्या टोका इतकं सुद्धा बदल नाही. जसं पेरताना बी आणि उगवल्यावर बी बीच ना कुठं बदलले त्याच्यात. जसं दोन्ही एक आहे तसं नाम, नाम देणारा आणि नामधारक हे तिन्ही एकच आहे. कोण श्रेष्ठ आहे त्याच्यात? कुठं कोण श्रेष्ठ आहे? बरं कोण कनिष्ठ आहे? कुठं कोण कनिष्ठ आहे? देवा भक्त दोन्ही एक रूप झाले. देवा भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संचले हरिमुखे, हा मुखे नाही मुखी, नाथरायाचे नाथराय ज्ञानोबा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. तीन कोणते कोणते? देव, भक्त आणि नाम. तिथीचे वंदिता. किती उत्तम, किती चांगले. काय? चरणाला लागलेले रजकन. संत चरण रज लागता काय जळून जात? मग काय होत? रामनामे. मग काय होत? सुख वाढायला लागतं. म्हणजे बाजारात मिळतं काय ते? विठ्ठल. एक अन दोन दिवाणीचं भोजन करायचं आणि फौजदारी बरोबर घेऊन जायची. विठ्ठल. फौजदारीचा कोर्टात
कोर्टात निकाल लागला की जीव शिवाचा काला होतो. कशाने? हरिनामाने, दुसऱ्या चरणाने. दिवाणी, ज्याला बाप मिळाला त्याला दिवाणीचा अर्थ कळतो, ज्याला बाप नाही मिळाला त्याला कळत नाही. ऐकून घ्या, दिवाणी म्हणजे नामचिंतन, दिवाणी म्हणजे नामचिंतन, फौजदारी म्हणजे प्रबोधाचं चिंतन. दोनच, एक बरोबर घेऊन जायचं आणि एक गुरुमाऊली त्याचं चिंतन करून घेते. असं बरोबर दिलं आणि मग त्याचा काय केलं तयार? अहो शिजवलं त्या खाता 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 उकडी फुटली पाहिजे की नाही? निंदा करताना कशी उकळी फुटती, मग परमार्थात काय माय मिळली का उकळी नाही फुटायला? त्याला बाप मिळाला पाहिजे, संत बाप मिळाला तेव्हा उकळी फुटती. उकळी फुटली की ते गरम होत आणि पेटलं की जळून जात ना. मग काल्याची तयारी. कशाने काला होतो? हरी नामाचा. खिचडी काला, मग प्रेम आहे. आपला कुठे प्रेमाचा पत्ता? नुसती मटपो, नुसत्या दिंड्या, नुसत्या चपात्याच्या चौथी खलास, प्रेमाचा पत्ता नाही. हे हाताचे का नाही? हे काय आहे? इमानदारीने सांगा, कशाचा हात आहे? सोन्याचा आहे का चमड्याचा आहे? बरोबर आहे. बरं, पायाला काय सोनं आहे का चमडा आहे? खरं आहे का नाही? मग चमड्याने चमड्याची पूजा करायसाठी इतका अहंकार असा माणसाला महाराज? कोणी कोणाची पूजा करा आणि कोणी कोणाची पूजा घ्यायची कळलं तर पाहिजे का नाही? अहो डोक्याला चमड, पायाला चमड, चमड्यावर चमड आधारासाठी इतका आडावाडा. आणि महाराज, गुरु शिष्याला शिष्य म्हणत नाही. जो गुरु शिष्याला भगवंत स्वरूप समजतो नाही, हे सगळे देव आहेत याचा ज्याला अनुभव आला ते देव आहे. आणि त्याच्याकडून हे नाम मिळालं की त्या नामानं जीव शिवाचा काला होतो. आणि मग प्रेमाचा रहस्य महाराज रस्त्याला मिळत नाही. ते प्रेम रस मिळाला की पूर्ण तृप्ती होते आणि मग शांती, सुख आणि समाधान आहे. मग त्या समाधान पुन्हा पुन्हा काय करायचं महाराज? तिसऱ्या चरणात चवी घेऊ घास, घेऊ घास,
बारीक चावीत बारीक चावायचंय. चवी चवी घेऊ कशाचा, आवडीनं कशाचा घास घ्यायचा, ब्रह्मरसाचा कुठशी घास तो देव. काय पथ्य महाराज त्याच, पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम पथ्य नाम विठोबाचे रस घे तिने पिढा वा, सगळ्या पिढा नष्ट व्हायच्यात ना बाय बाबू. झालं ना, आता घेतलं तेच प्रमाण घेतलं, झालं जा. त्यांनी तेच प्रमाण घेतलंय, तेच घेतलंय, तेच घेतलं, तेच घेतलं, तेच घेतलं त्यांनी. आता विठाल ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा. पण पथ्य काय सांगितलं, हो ना, मग इथंच घोळ झाला सगळा, वेळच नाही ना. आणि त्या नामानं काला झाल्यावर त्या रसाचं चवी चवीनं त्या रसाचा गोडवा घ्यायचा आहे. तो ते गोड लागत. कसं लागत महाराज तू बऱ्याच
म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. रसना म्हणजे जीभ कोणतीही नाही, मनरूपी जीभ महाराज. मनाला जीभ फुटते आणि पुन्हा ती मागत राहते. कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला. मग कोणत्या साधनाने? नामाच्या साधनाने प्रेमाला सुद्धा मोह झाला महाराज आणि प्रेम नामाकडे आकर्षित होत. मायबाप, साधू संत, भाऊ, नाना, जिजाप्पा, माई, आबो, ताई, रक्ताची उलटी करून सांगितल्यावर बी नाही समजायचं. उलटी जरी झाली सांगता सांगता रक्ताची तरी नाही समजणार मायबाप. बघा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा संपलं ना. भोगाचं काय राहिलं कुठं? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा भरून या काय शोधू असा कालाय महाराज. हे निमतालाय गाडग, मातीचं गाडग. खरं हे मातीचं गाडग आहे. त्याच्यात दोन आहेत, दैन लय, याच्यात जीवन शिव आहेत, प्रतीक येते. त्याच्यावर हे समजून घ्यायचं आणि याच्यात काला झाला पाहिजे. याच्यात काला झाला पाहिजे ना माय बाप. हो, असो सर्वांनी एकदा ज्याला हात आहेत त्याने, ज्याला हात नाही त्याने नाही, ज्याला तोंड आहे त्याने, ज्याला तोंड आहे त्याने भजन म्हणायचं आणि ज्याला हात आहे त्याने टाळ्या वाजवायच्या. ब्रह्मश्री संत सद्गुरु शिवाजी महाराज भगवान की इकडून दोन मुली उभं राहा, इकडून दोन मुलं उभं राहा. सर्वांच्या हातामध्ये फुलं द्या महाराज. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे गुडी खेळले, गुडघ्याने नाचत, तळवे गुडी खेळले, गुडघ्याने नाचत, तळवे गुडी खेळले, गुडघ्याने नाचत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, सांगितलं ऐकावं का नाही? निदान इथं तरी पाळा ना व्यासपीठावर, नारदाच्या गादीवर बसा, खाली नाचायचं. आणखीन वेळ आहे त्याला. हा जरा लईच गडबड झाली. भगवंत अंगणात तळवा टेकून पाय टेकून रांगता रांगता मोठे झाले. मोठे झाला सवंगडी जमले. सवंगडी जमता जमता चोऱ्या सुरू केल्या. कोणाच्या? हरिले माझे हरिले चित्त भारवित्त विसरलं ना सगळं. राधा विसरली महाराज. आणि कृष्ण भगवंत राधेच्या शोधात निघाले.
पण सापडणार पेंड्या गेला राधे जवळ. अरे अन राधे तुला पुसत घोंगडी गेला राधा मग तुला विचारित काळ ते घोंगडीवालं ती म्हणते रात्री माझ्या बरोबर आहे ते, पण रात्रीच आमची भेट झाली. म्हणले कुठं? या हृदय मंदिरामध्ये. दगडा माती विटाच्या नाही म्हणजे याच्यात झाली. तो हरी कोण? एक हरी आत्मा. एक हरी, हरी म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे हरी. भेट झाली म्हणले. आला कृष्णाकडे. म्हणले तू तो रात्रीच गेलता आणि आम्हाला शोध करायला होतो. म्हणले तू लबाडे. कसा आहे म्हणले? लबाडे. विठ्ठलाच्या रूपात आलास. जनाबाई तर शाद दिल्या महाराज. कोणाला? पांडुरंगाला. काय शिव्या दिल्या महाराज? अरे विठ्या, अरे विठ्या. विठ्ठला, अरे विठ्या, अरे विठ्या. मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. जन्म सावित्री. दिल्या का नाही शिव्या? मग शिव्या कोणाला द्यावा? देवाला कोणी द्यायच्या? अहो शिव्या देव देणारा देव आणि ज्याला द्यायचा देव देव. विठ्ठल कोणी कोणाला काय सांगायचं? सांगणं देव, सांगणारा देव आणि ऐकणारे बी देव. विठ्ठल नाहीतरी काय कळलीची आहे. वाघ आणि गाय कशाची? लाकडाची. बाजारात खेळणी असते का नाही? लाकडाची खेळणी. वाघ त्याचा, गाय लाकडाची. हे का नाही? पोळ्याला बैल चिखलाचा, गाय चिखलाची, वासर चिखलाची. कशाची? नाहीतरी काय कळलीच आहे. कळलंय सगळं. कळून घ्यायचा विषय. तसा राधा म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे राधा. पेंड्या म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे पेंड्या. एक रूप अनेक रूपात, अनेक एक रूपात. सर्वांमध्ये तोच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आहे. चोऱ्या सुरू केल्या, चोऱ्या. आता ज्याच्या घरी चोरी झाली त्याच्या घरी आरडाओरडा होणार का नाही? त्या मातेच्या घराकडेच लक्ष जातं महाराज. ह्या घरात त्यो काळ्या चोऱ्या करीन होय. सासूबाई घरात चोर फिरला.
सासूबाई आत्याबाई घरात चोर शिरला आणि गोकुळात याने चोरी केली गोकुळ कोणतं जे गो म्हणजे गाई, इंद्रिय रूपी गाई, इंद्रिय रूपी गाई. बघा हे गोकुळे, ह्या गोकुळात गाई आहेत. कोणत्या गाई? इंद्रिय रूपी गाई. आता वासना वदळ गाई गाई वासना वदळ गाई वासना ओढाळा गायी आहेत बघा. आणि त्या गायी सांभाळायला लावायचे, देवाकडे काम द्यायचे. अर्जुनाने रथ कोणाच्या ताब्यात दिला महाराज? देवाच्या ताब्यात. कोणता रथ? हे रथ. ह्या रथावरचा चालक कोणाला नेमायचंय? भगवंताला नेमायचं महाराज. बळीनं दारात उभं केलं. कोण्या? दगडा माती इटायच्या नाही, उभं केलं. वाटप आहे उभा. आपल्याला काय झालं? आपल्याला काय फाशी आली का? आपली मी वाट बघतो ना.
बळीनं उभं केलं ना आपण कम नाही उभं करावं त्याला. हं? आणि मग हे त्याच्या स्वाधीन केलं त्या गायीत. आणि याच्यातली मुख्य गाय जी मनेरी चित्तरूपी गाय, आणि त्या चित्ताची चोरी केली. तुका म्हणे चित्त चोरीले नंदाच्या. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. नंदाचं नंदन कोण? कृष्ण भगवान. प्रमाण आहे का नाही बरं का आम्हाला काही आहे? नंदाचा नंदन आडवे तोरणाने गवळणी गा. या हरीला चित्त चोरीले. चित्त चोरलं आणि गवळणी लागल्या ना फिरायला, मग कृष्ण त्याला आडवायला लागला. कुठं जमत काही अडचण नाही. विठ्ठल सर्वांनी एकदा गजर करायचा आणि फुलांचा वर्षाव करायचा महाराज एकाच वेळेला. दत्तात्रय भगवंत म्हणजे सद्गुरू शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराज म्हणजे दत्तात्रय भगवंत. दोन्ही कुठलाही भेद नाही. पुंडली कवरधारी विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म श्री संत सद्गुरू शिवाजी महाराज. संत विठ्ठल.
प्रपंचात नाही घराने यशोदेकडे आलं. म्हणजे यशोदा दूध घरात राहिलं नाही, मडके राहिले नाही, वासर सुद्धा फुट्याला राहिले नाही. म्हणले आमचं कसं व्हायचं, आमचं पोट कसं भरायचं, प्रपंच कसं चालायचा, आता गोकुळात राहावं का जावं तूच सांग म्हणले महाराज.